आपली लास्ट राईड कधी झाली? पाली. ठीक आहे, आता ऑलमोस्ट 3 महिने झाले त्या गोष्टीला. जायचंय का कुठं राईडला? हो, आता शिवाय आली मी तुम्हाला. मी रेडी झाली. एक तर उद्या जाऊया ना. सिरियसली मला काय बोलतो, उद्या जर टाइम दिली तर आयुष्यपत आई किल यू. मग मंडेला जाऊया. संबंधच नाही, माझं वर्किंग जमणारच नाही. तुम्ही जाऊन या मंडेला. तर बघितलं आपण आजची राईड का प्लॅन करतोय, हे टोमने ऐकून ऐकून वैतागलोय. तर असाच विचार केला की एक शॉर्ट राईड करून येऊया. तर आता मी फटाफट रेडी होतो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि डायरेक्ट आपण भेटूया आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअपवरती. चला. चेक चेक चेक. ओके. अरे यार, उलटा ग्लव्ज घालतोय मी तर. या घाईच्या मागचं कारण माहिती आहे काय? तुझी किरकिरी. चला आजच्या राईडला सुरुवात करूया. कडचौबा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कडचौबा गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. आजची ट्रिप करायची, सेट करायची राहिली. ओके, तर आपली ट्रिप झालेली आहे सेट आणि वी आर ऑल्सो सेट. राईडला सुरुवात करतात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. मित्रांनो, राईड सुरू करायच्या नादामध्ये आपला इंट्रोच राहिला. इंट्रो सुरू करूया. हॅलो, दिस इज ब्लॉकराज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आत्ता वाजलेत 2:35. तर आपण निघालो आहे छोट्याशा राईडला संत दर्शन म्युझियम बघायला. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हडशी या गावामध्ये आहे. अराऊंड माझ्या घरापासून ते आहे 50 किलोमीटरवरती. 50 नाही होणार, मॅक्स टू मॅक्स 40 किलोमीटर होईल. आपण आता ट्रिप सेट तर केलेलीच आहे, तर बघूया किती किलोमीटर होते. अँड आजच्या राईडचं कारण असं, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं असेल की बायकोने डोक्यामागे ताप लावून ठेवला होता की मला कुठे नेत नाही, तुला माझ्यासाठी टाईमच नाही आहे. सो आजची राईड छोटीशी प्लॅन करायची तेच रिझन आहे की तिला थोडंसं फिरवून आणूया, छोटीशी का होईना राईड करूया. तर आज शॉर्ट राईड आहे, बट एकदम आता मजा येणार आहे राईड करायला. हां, कारण की बायको आहे डोकं खायला. वा वा, काय रायमिंग केले मी. वा, हे पण जमतं रे आपल्याला. यू नो आय एम शायर. ओ, खिळा होता रे. हे बघा, असेच खिळे. त्या दिवशी हा खिळा बघून मला त्या दिवशी माझ्या पंक्चरची आठवण झाली. जे पंक्चर झाल्यानंतर आपलं दुःख वेगळंच आहे, कारण की पंक्चर झाल्यानंतर आपला सीन का असा होतो माहिती आहे का, एकतर आपले टायर ट्यूबलेस नाही आहेत, ट्यूबवाले टायर आहेत. सो त्याच्यामध्ये काय होतं की पंक्चर झाली तर गाडी जागच्या जागी उभी राहते. तुम्हाला ढकलण्या व्यतिरिक्त किंवा जागेवरती पंक्चर बनवण्या व्यतिरिक्त काहीच ऑप्शन राहत नाही आहे. मला लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी ऑप्शन काढला पाहिजे, नाहीतर आपला फजिती अशी व्हायची की आपण जेव्हा पण लॉंग राईडला कुठे आउटसाईडला वगैरे जाऊ तर तेव्हा असा काही प्रॉब्लेम नको व्हायला. आणि सगळ्यात ट्रॅजेडीवाली गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, की पंक्चरच्या दुकानात आजकाल ट्यूबवाले पंक्चर खूप कमी लोक काढतात आणि आता सगळे ट्यूबलेस टायर वगैरे आलेत. सो त्याच्यामुळे ट्यूबवाले पंक्चर खूप कमी लोक काढतात. तर ते शोधण्यामागे मोठं स्ट्रगल आहे. कितीतरी दिवसातून राईड करायला निघालो आहे, म्हणजे आफ्टर सो लॉंग टाईम. तर भारी वाटतं रायडिंग जॅकेट, रायडिंग ग्लव्स घालून, हेल्मेट, या सगळ्या गोष्टी वेअर करून एकदम कम्फर्ट असं फील होतं आणि राईड करायला तर अजून भारी वाटतंय. तर तुम्ही बिंदास राईड करू शकता, म्हणजे इंजुरी होण्याचे कमी चान्सेस आहेत. तर सेफ्टी इज मस्ट. सिटीमध्ये काय हे रायडिंग ग्लव्स किंवा रायडिंग जॅकेट घालण्याची गरज नाही आहे, कारण की तेवढी आपण स्पीडमध्ये गाडी चालवत नाही. सो जेव्हा पण लॉंग राईडला जाऊया किंवा जात असाल तर तेव्हा ही गोष्ट खूप गरजेची आहे. बघा, या भाईने लेफ्ट मारलाय, राईट करून लेफ्टकडे आलाय आणि इंडिकेटर बघा कोणतं दिले, राईटवालं. दिस इज कॉल्ड हेवी ड्रायव्हर. ओ हो, वा. माझ्यासमोर बघताय, आय थिंक G900 आहे. G900 इफ आय एम नॉट रॉंग. सायलेन्सरवरतीच कळतंय. MH48 म्हणजे मुंबईकडून आलेला भाऊ. आज सॅटर्डे संडेला तर मुळशी साईडला भरपूर रायडर्स राईड करण्यासाठी जातात. येस, वा वा वा. इनलाईन 4चा आवाज आहे बहुतेक. इनलाईन 4. जाऊ दे भाऊ, मला जाऊ दे.
इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकलेली, सजेस्ट एनी प्लेस फॉर राईड. तर भरपूर लोकांनी मला मेसेज केले किंवा त्या स्टोरीला रिप्लाय दिला. वेगवेगळे प्लेसेस सजेस्ट केलेले आहेत. फ्युचरमध्ये आता राईडचा प्लॅन होणार आहेत आणि विकेंडमध्ये कमीत कमी एक राईड तरी होणारच आहे, जे करून तुम्हाला आपले कंटिन्यू ब्लॉग्स बघायला मिळतील. जे आपला मेन प्रॉब्लेम होता मोटो ब्लॉगिंग सेटअपमधला म्हणजे माईकचा, तो तर आपला सॉल्व झालेला आहे. वा 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 वा, काय नजारा आहे. वा वा. कुळे इकडे पुढे आहे. मग ही तिकडून फ्लो झालेली अशी. अच्छा, तिकडून आलेली आहे का? ओके, थांबायचं आहे का? थांबायची तर इच्छा होती, कारण की असा व्ह्यू बघून कोणाला थांबायची इच्छा होणार नाही. पण ठीक आहे, आपण आत्ता थांबलो तर आपल्याला पुढे जाऊन लेट होईल. हाडशी सरळ स्ट्रेट. पेट्रोल पंप आहे इथे. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल तर आहे. मला तर तीन गाड्या दिसतात. अरे मीटरकडे बघितलं ना, एक गाडी कमी झाली. का करते गुल्ल कसं? सुरेश, मला एक मागे ब्रिज दिसलेला आहे. नदी, ती जी मगाशी नदी दाखवली तुम्हाला, त्या नदीचाच इकडून फ्लो होतो. त्या नदीवरतीच एक छोटासा ब्रिज दिसलेला आहे आणि ती बोलते स्पॉट चांगला आहे तर जाऊया, छान वाटेल. इथून राईड घ्यावं लागणार आहे. शेतामध्ये काम करतात ते लोक. वा वा वा, हा तो ब्रिज आहे. हा हा, इकडे पाणी बघ ना कितीपर्यंत आहे. अडवलेलं आहे ना पाणी, बघा ना इथे. हा रे, पाणी किती हिरवंगार दिसतं इकडे. थोडं उतरूया इकडून. गाडीची चावी बंद करतो. हा, ऊन तर जबरदस्त लागते. आणि पौडवरून राईड घेतल्यानंतर आपण सरळ रस्ता जो आहे हडशीला जाणारा, त्याच्यामध्येच एक नदी लागते. तिथे आम्ही जास्त थांबलेलो आहे आणि एक ब्रिजवरती फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहे. सो मस्त असं व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतोच. व्ह्यू एक नंबर आहे. हा बघा व्ह्यू. मध्ये मध्ये असं काहीतरी बघायला मिळालं ना, राईडचा एकदम थकवा निघून जातो. मध्ये असे काही व्ह्यू बघायला मिळाले तर. हे मला असं वाटतं 15 फुटापर्यंत असेल खोली. हे इकडं बघ, इकडं सोडलेलं आहे. हां, म्हणजे हे 15 फूट असेलच ना. हे 10 फूट असेल. हा पिलर जो आहे, हा 10-12 फुटाचा हा पिलर आहे. तेवढं इकडे पाणी अडवलेलं आहे. तिकडून रस्ता आहे मे बी खाली जायला. पण खाली जाऊन करणार काय तू? पाय सोडून बसणार. वा, मस्त असा व्ह्यू, मस्त असा ब्रिज आणि मस्त अशी आपली गुल्लक. इथं फोटो तर काढणं बंदच आहे. बॅग उचल, बॅग उचल. गेला. वा वा वा. इथे पडलाय, जा खाली. चल ये पुढे, चल. हा, मग पुढे पुढे जाऊया ना. तर भाई सेल्फी ले महागात पडलेली आहे भाई लोकांनो. तू वरती जा आणि मला सांग कुठे नक्की. हे 2 मिनिटं. तिकडून नाही, पाणी आहे भरपूर रे. ओ भाई ये बीबी क्या क्या करवाएगी ना, पता नहीं, समझ में नहीं आ रहा है. मेरे वजह से नहीं भाई. फोटो काढता काढता तिचा स्पेक्स खाली पडलेला आहे आणि इथे अशा प्रकारे काम वाढवलेलं आहे यांनी. घरी आहे दुसरा चष्मा, नको टेन्शन घेऊ.
भाई इथं चष्मा पडलाय आणि हिला त्याचं काहीच गम नाहीये. बोलते फोन दे तुझा फोटो काढते. इथेच कुठेतरी पडलाय रे. आता कसं शोधणार बरं याच्यामध्ये? आयुष राहू देत चल. आय डोंट नाही तो डायरेक्ट फ्लोमध्ये खाली जाऊ शकतो. तसंही त्याच्यामध्ये तरी गेला असणार आहे ते. तुझ्या फोटोच्या चक्करमध्ये हे झालं सर्व. माझं मग तुझ्या म्हणजे कोणाला फोटो काढायचे होते? हा मला नव्हते फोटो काढायचे. फोटोच्या चक्करमध्ये स्पेक्स गेलेला आहे. काही समज ठीक आहे. माझं स्पेक्स गेले मी नवीन घेईल. अरे पण पैसे मला द्यायचे आहेत ना. नवऱ्याचं कर्तव्य म्हणतो पैसे देणं. लॉस मध्ये लॉस. जाऊ दे आता काय 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 आता काय. मला वाटत नाही आता भेटेल. आणि अशा प्रकारे मला असं वाटतं माझा सॉक्स पण गेलेला आहे. भाई इथं स्पेक्स हरवला हिचा आणि हिला काहीच गम नाहीये. मी मस्तपैकी पाणी एन्जॉय करते इतर. आता ठीक आहे हरवले तर त्याचं काही दुःख करत नसू मी. हरवले संपला. सांभाळ छान दिसते ना विदाऊट चष्मा मी. हा ऊन जास्तच लागते रे आज. नाही विदाऊट चष्मा छान दिसते ना. ऊन जरा जास्तच लागते रे आज. हो का ऊन जरा जास्त लागतंय का. टॉपिक अवॉइड करतोय. हो 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 भाई. रेशमा टॉपिक दे रेशमा टॉपिक दे घे. हा टॉपिक अरे कॉन्टेंटसाठी तुला मी बोललेलो की कॉन्टेंटसाठी काहीतरी आयडिया दे. तू असा कॉन्टेंट देते मला हे एक्सपेक्टच नव्हतं मला. अरे भाई मुद्दामून नाही केलं मी. इट्स ओके. तर मित्रांनो आपल्याबरोबर जी ट्रॅजेडी झाली ती ट्रॅजेडी कंप्लीट झाल्यानंतर आपण परत आपली राईड कंटिन्यू केलेली आहे. काय करणार ना आता त्याला काही पर्यायच ना ऑप्शनच नाही आपल्याकडे काही. इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. काही ना काही गोष्टींना फेस करावं लागतं. आपली राईड आपल्याला कंटिन्यू करावं लागतं. हो हो हेवी रायडर. मित्रांनो माझ्या समोर आहे तो उजव्या साईडला जो तुम्हाला लांबपर्यंत जो सुळका दिसतोय तो आहे तिकोना किल्ला. आणि आपल्याला ॲक्च्युली तिथपर्यंत आपण जाणार नाही आहे. आपलं डेस्टिनेशन माझ्या लेफ्ट साईडलाच आहे. जेव्हा हे बघा हेवी ड्रायव्हर फोन कानाला आणि मागे पुढे इंडिकेटर नाही काहीच नाही आहे. आणि रोड क्रॉस करतात आहे म्हणजे लेन चेंज करताय. एखादा अवॉर्ड यांना दिला पाहिजे. या भावांची तर कुल्फी वितळायला लागली उन्हामध्ये म्हणून पळतोय. रायडिंग जॅकेटमध्ये तर एवढं गरम होतं ना. रायडर लोक रिलेट करू शकतात त्या गोष्टीला. थोडीशी का म्हणा या झाडांची सावली जर अंगावरती पडते तेवढंच त्याच निमित्ताने आपल्याला एकदम शांत आणि थंड वाटतंय. नाहीतर काय सगळं अरे हा काय गाडी चालवतो यार. आम्हाला पण पुढे जाऊन देत नाहीये आणि स्वतः पण व्यवस्थित चालत नाहीये. मित्रांनो आपण आता हडशीमध्ये पोचलेलं आहे. हे आहे हडशी गाव म्हणजे समोरच आहे आणि ही वाडी आहे. सो हे हडशीचं मेन एंट्रन्स आहे. ही जी कमान तुम्हाला दिसते सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हडशी. सो इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि तो जो रोड गेलेला आहे तो कंटिन्यू म्हणजे कामशेत आणि लोणावळा साईडला जातो पावना करून. सो आपल्याला इकडून लेफ्ट मारून आपल्याला वरती जायचं आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे मला असं वाटतंय. आणि हा एकतर गावातला रस्ता आहे तर त्यामुळं डबल गाडी येण्यासाठी त्रास होणार आहे. घे ना बाई पुढे घे. येऊ दे की ये. गाडी चालवते का मजाक करतोय. कुठल्या साईडने जाऊ बाबा तू सांग. लव ऑल सर्व ऑल. नारळाची झाडे आहेत मस्त वाटतं रे. आणि ही अशी कॉर्नरिंग हा
चला गाईज ऑलमोस्ट मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे पार्किंग एरिया पुढे आणि हे आहे संत दर्शन म्युझियम. संडेची सॅटर्डेची मला असं वाटतं आज गर्दी आहे, खूप प्रमाणामध्ये गर्दी आहे. पहिली आपण आपली बाईक पार्क करूया. सो इकडे पुढे पार्किंग आहे. येस. सो दिस इज द पार्किंग एरिया. खूप मोठा स्पेस आहे पार्किंग एरियामध्ये. मे बी ही पूर्ण जागा पार्किंगसाठीच केलेली आहे. सो वा वा, आपल्याला झाडाखालीच जागा मिळालेली आहे. वरतून नारळ पडला तर आपल्या गुल्लकचं काय अवस्था होईल रे. आपण आता संत दर्शन म्युझियमच्या पार्किंगमध्ये पोचलेलो आहे आणि आतापर्यंत बघितलं तुम्ही की काय ट्रॅजेडी झाली आपल्या मोटोब्लॉगमध्ये. मोटोब्लॉग करायला मला तर धमाल आली, मजा आली. आणि तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. हा मोटोब्लॉग इथपर्यंतच ठेवूया, कारण की इथून जो पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी, ब्लॉग बनवणार आहे, तो संत दर्शन म्युझियमचा एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. तर हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. आपली गुल्लक इकडे पार्क आहे. कसं वाटलं आजचा राईडचा एक्सपिरियन्स आणि तुझा चष्मा पाण्यामध्ये पडला तो? चष्मा पाण्यात पडण्याचं दुःख नाहीये मला, मग? पण लय दिवसांनी घराच्या बाहेर पडलं राईड करायला, ते भारी वाटतं. आणि याच किचकिचीमुळे आपण राईडला बाहेर पडलो आणि हे राईडचं मेन रिझन हेच आहे. सो हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. तुम्हाला कसं वाटलं आमचं जे पण आहे भांडण व्हिडिओमध्ये, काही जे पण असेल गोष्टी, तुम्हाला जी गोष्ट आवडली किंवा रिलेट झालं असेल त्या गोष्टीला कमेंट करून नक्की सांगू शकता. भेटू अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग.